हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. सो आजचा जो टॉपिक आहे तो आपण थोडं सेंटिमेंट कसं ओळखायचं मार्केटचा आणि एक सोपी पद्धत आहे. आणि स्पेसिफिकली स्टॉक्सच्या मोमेंटमवरून आपण ओव्हरऑल मार्केटचं सेंटिमेंट कसं स्पेसिफिकली फाइंड आउट करू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लेट्स सी, जर मी हा सेटअप बघतो तर त्यात एखादी स्ट्रॅटेजी आहे का, त्यावर एखादी स्ट्रॅटेजी आहे का, तर ती पण आता इथे आपण कव्हर करणार. सो व्हिडिओचे जर तुम्ही पूर्णपणे पाहिलात ना, तर डेफिनेटली तुम्हाला एक स्ट्रॅटेजी आपण कव्हर करणार ह्या सेटअप बद्दल. आणि ती ओव्हरऑल त्याला आपण कसं एक कस्टमाइज करू शकतो किंवा कोणत्या कोणत्या मार्केट कंडिशन्स आपण वापरू शकतो त्याबद्दल पण डिस्कस करणार. सो डेफिनेटली खूप मजा येणार आहे. सो आपण लगेच वळूया एकदा टॉपिककडे. मी एकदा टॉपिक तुम्हाला डिटेलमध्ये डिस्कस करून एक्सप्लेन करून सांगतो की गोष्ट काय आहे, कशी असते आणि ओव्हरऑल कसं आपण ट्रेड्स बनवू शकतो. सो फाईन, एक दोनच मिनिटं द्या, मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतो इथे. ओके. सो व्हिडिओ जर तुम्ही थंबनेल प्रॉपरली पाहिलं असेल तर तुम्हाला समजेलच आपण कोणत्या गोष्टीबद्दल डिस्कस करणार आहोत आज. सो जनरली लेट्स फॉर एन एक्झाम्पल की ऍडव्हान्स डिक्लाइन रेशियो, राईट, आपला तोच टॉपिक आहे. ओके. नाव लेट्स सी, जर मी ऍडव्हान्स डिक्लाइन बद्दल थोडं डिटेलमध्ये सांगायचं तर व्हॉट इज ऍडव्हान्स. सो ऍडव्हान्स काय असतं की प्रिव्हियस क्लोजिंगच्या जर कोणताही स्टॉक वरती ट्रेड करत असेल, सो दॅट मीन्स त्याला आपण एक ऍडव्हान्स म्हणतो. ओके. ओके. त्यानंतर लेट्स फॉर एन एक्झाम्पल, जर कोणताही स्टॉक प्रिव्हियस क्लोजिंगच्या खाली ट्रेड करत असेल त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो डिक्लाइन. ओके, एवढं क्लिअर आहे, राईट. सो लेट सी, जर मी ऍडव्हान्स डिक्लाइनचा जर एक थोडा फॉर्म्युला बघायला गेलो असतो तर जनरली त्याला आपण एडीआर म्हणतो, ऍडव्हान्स डिक्लाइन रेशियो. तर तो कॅल्क्युलेट कसं करतात. सो टोटल नंबर ऑफ ऍडव्हान्स डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ डिक्लाइन. ओके. सो जनरली हा आपला एक फॉर्म्युला असतो. ओके. नाव लेट्स फॉर एन एक्झाम्पल, जर मी एक एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर लेट्स सी, 100 100 मधला लेट्स सी किंवा 1000 स्टॉक्स मी घेतले, 1000 डिवाइड बाय 1000 ऍडव्हान्स डिवाइड बाय 800 जर ते डिक्लाइन आहेत, तर मला जनरली रेशो किती येतो या सगळ्याचा, ऑलमोस्ट येतो 1.25%, 1.25 रेशो येतो, राईट. दॅट मीन्स वॉट की कुठेतरी एक मोमेंटम आहे जो पॉझिटिव्ह आहे, राईट. सो जनरली काय म्हणतात की जर रेशो जो आहे तो 1च्या अबाव असेल, सो त्याला आपण एक म्हणतो पॉझिटिव्ह सेंटिमेंट, की पर्टिक्युलर मार्केटचा जो सेंटिमेंट आहे तो कुठेतरी पॉझिटिव्ह आहे. ओके. सेम जर रेशो जो आहे बिलो 1 असेल, त्याला आपण म्हणतो एक नेगेटिव्ह सेंटिमेंट. ओके, की मार्केटचा सेंटिमेंट कुठेतरी एक बेरिश आहे. ओके. नाव एक 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 थोडं लॉजिक सांगायचं म्हटलं ना, तर लेट्स फॉर एन एक्झाम्पल, जर मला कंटिन्युअसली दिसते मार्केटमध्ये जो मार्केटचा सेंटिमेंट जो आहे किंवा जे मोमेंटम आहे मार्केटचं ते अबाव 1 आहे, रेशो जो आहे तो अबाव 1 आहे, दॅट मीन्स मी एक अँटिसिपेट करतो एक बुलिश मोमेंटम, राईट. तोच जर लेट्स फॉर एक्झाम्पल मला दिसतंय की मार्केटचा जो सेंटिमेंट किंवा जो एडीआर रेशिओ आहे तो सध्या कुठेतरी एक बॅरिश मोमेंटम मध्ये आहे, सो दॅट मीन्स वॉट की एक मी बॅरिश मोमेंट अँटिसिपेट करू शकतो. ओके. सो जनरली जर मी कॉन्सेप्टचं बघायला गेलो तर कॉन्सेप्ट एडीआर कसा कॅल्क्युलेट करते, आपण जो घेतो तो नेट ऍडव्हान्स घेतो. काय घेतो आपण, नेट ऍडव्हान्स. ओके. नेट ऍडव्हान्स काय असतं, लेट सी की 120 स्टॉक आहेत एक्झाम्पल साठी, 120 स्टॉक आहेत. ओके. 120 किंवा 180, सॉरी माय बॅड माय बॅड, एक परफेक्ट आपण आपलाच एक्झाम्पल घेऊया. लेट सी की 180 एफ एन ओ स्क्रिप्ट आहेत आपल्या ह्याच्यात. ओके.
त्यातले 160 जे स्टॉक्स आहेत ना ते ऍडव्हान्स मध्ये, ओके, आणि 60 जे स्टॉक्स आहेत ते कुठेतरी डिक्लाइन मध्ये आहेत. ओके, सो आपण काय करणार, 160 मायनस 60 किती होतात, 160 नाही, सॉरी 180 आहे ना इथे. सो 120 आपण इथे घेऊया, आपली फिगरच इथे चुकली, 120 इथे येणार. ओके, आणि 60, सो 120 मायनस 60 किती होतात, हाऊ मच, 120 मायनस 60, इट्स समवेअर अराउंड 60, राईट. सो माझा जो नेट ऍडव्हान्स येणार तो येणार 60. ओके, सो आपण काय करतो, आपण ह्याला डिवाइड नाही करत, 120 डिवाइड बाय 60 नाही करणार, राईट. आपण काय करणार, 120 मायनस 60 करणार, जो ऍडव्हान्स मायनस डिक्लाइन करणार, आणि जो रेशिओ येणार ना तो आपला नेट ऍडव्हान्स असणार. ओके, सो ह्याच्यावर ना आपण जर थोडा रिसर्च केला ना, ह्या डेटामध्ये तुम्ही थोडं बॅक टेस्ट करून बघतात ना, आपण तो बॅक टेस्ट डेटा काय आहे आणि तो स्पेसिफिकली आपण कसा बघू शकतो, तो मी आता तुम्हाला दाखवतोच आहे, आणि त्याच्यावरती स्ट्रॅटेजीज कशा आपण क्रिएट करू शकतो त्या पण आपण बघूयाच. ओके, सो लेट्स फॉर एक्झाम्पल, जो मी हिस्टॉरिकल डेटा बघून जर मी हा डेटा बनवून मला ट्रेड बनवायचे असेल तर मी काय करणार, की जेव्हा जेव्हा मार्केट फॉल देतो, जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये एक फॉल येतो ना, खूप ड्रास्टिकली फॉल येतो मार्केटमध्ये, आणि त्यानंतर जेव्हा अचानक मध्ये किंवा दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी जेव्हा नेट ऍडव्हान्स अचानक वाढेल, इफ जेव्हा नेट ऍडव्हान्स जो आपल्या इथे 60 आलाय तो जेव्हा 100 किंवा 110च्या वरती जातो ना, त्यानंतर एक बुलिश मोमेंटम आपल्याला मिळते. ओके, लेट्स सी तो अबाव बिलो 60 असेल, बिलो 80 असेल, बिलो 100 असेल ना, तर मोमेंटम येण्याचे थोडेफार चान्सेस कमी असतात. पण जेव्हा ड्रास्टिकली फॉल येतो मार्केटमध्ये आणि त्यानंतरच्या वेळेस जेव्हा नेट ऍडव्हान्स जो असेल, जो डेली बेसवर नेगेटिव्ह असेल, तो अचानक 100च्या वरती गेला किंवा 110च्या वरती गेला, तर एक बुलिश मुवमेंट आपण अँटिसिपेट करू शकतो, एक बुलिश मुवमेंटमचे चान्सेस असतात मार्केटमध्ये यायचे. ओके, ओके, सो हा सगळा जो कन्सेप्ट आहे हा स्पेसिफिकली मी एकदा तुम्हाला सांगतो की प्रिव्हियसली जर आपण काय करतो, ह्याच्यात ह्याच्यात आपण चेक करतो की प्रिव्हियस क्लोजिंग पेक्षा जर वरती ट्रेड असेल तो आपला काय असतो, ऍडव्हान्स असतो, आणि जो प्रिव्हियस क्लोजिंगचा खाली ट्रेड असेल त्याला म्हणतो आपण डिक्लाइन. ओके, हा जनरली फॉर्म्युला आहे जो आपण एडीआर कॅल्क्युलेट करायला करतो. पण जर मी कॉन्सेप्टचा अनालिसिस बघितलं तर आपण काय करतो, जे पण ऍडव्हान्स आहे त्यातून डिक्लाइन मायनस करतो, सो नेट ऍडव्हान्स आपल्याला इथे मिळतो. ओके, त्यानंतर नेट ऍडव्हान्सचा जर डेटा आपण बघितलं तर नेट ऍडव्हान्स आपण इझिली फाइंड आउट करू शकतो विथ द हेल्प ऑफ ऍडव्हान्स डिक्लाइन रेशिओ, जो आपला टूल आहे तो फाइंड आउट करून, राईट. सो त्याच्यात एक ड्रास्टिकली जर एक फॉल येतो कोणत्याही मार्केटमध्ये किंवा कोणत्याही इंडेक्समध्ये, आणि त्यानंतर जेव्हा ऍडव्हान्स 100च्या वरती जाईल त्यानंतर आपल्याला एक बुलिश मुवमेंट अँटिसिपेट करू शकतो. सो कशी फाइंड आउट करू शकतो, लेट्स कम ऑन द स्क्रीन अँड लेट्स चेक. 2 मिनिटं मी स्क्रीन शेअर करतो. ओके, नेट ऍडव्हान्स डिक्लाइन तुम्हाला काही असं दिसेल. ओके, सो आपल्याला ह्याला ऑल वर करायचं आहे. ओके, 2 मिनिटं मी लॉग इन करतो. ओके, सो इथे आपल्याला सर्च आयकॉनवर यायचं, फक्त आपल्याला ऍडव्हान्स डिक्लाइन चार्ट यावर क्लिक करायचं आहे. ओके, जसे यावर क्लिक करता इथे ऑल वर येतो, थोडं ह्याला आपण ना बाकी घेऊन जाऊया डेटा आणि बघूया. ओके, ओके, नाव यू कॅन सी. ठीक आहे, राईट हँड साईडला तुम्हाला नेट ऍडव्हान्स दिसते आणि प्राइस दिसते, आणि ह्या साईडला फ्युचर डेट, सॉरी ओव्हरऑल जो डेटचा ऑप्शन आहे तो तुम्हाला इथे दिसेल. इकडे बघा तर प्रत्येक दिवसाचा जो नेट ऍडव्हान्स आहे, जर ऍडव्हान्स मध्ये असेल तर तो पॉझिटिव्ह दिसतोय, आणि जर डिक्लाइन मध्ये असेल तर निगेटिव्ह दिसतोय आपल्याला. ओके, नाव इथे जर तुम्ही फोकस केलात ना प्रॉपरली, जेव्हा जेव्हा मार्केट ड्रास्टिकली फॉल येतो ना तेव्हा तेव्हा एकदा बघा. ओके, इथे बघा मार्केट एक ड्रास्टिकली फॉल दिला आहे, आणि जेव्हा मार्केट इथे ग्रीन मध्ये आलं आणि 100च्या वरती गेलं,
यू कॅन सी 164 ला गेला 27 ऑक्टोबरला एक फॉल येऊन चांगल्या पद्धतीने 164 ला नेट ऍडव्हान्स केला जेव्हा तो पॉझिटिव्ह मध्ये आला. त्यानंतर बघा मार्केट 19131 वरून ऑलमोस्ट 19,400 आसपास गेले, राईट. पुन्हा जर मार्केटमध्ये एक ड्रास्टिकली फॉल बघायचा म्हटलं तर कुठे मिळाले आपल्याला, या लेवलला कुठे ते मिळाले, हे बघा ह्या लेवलला मार्केट पुन्हा एक मोठा फॉल मिळालाय ऑलमोस्ट इथे. आणि त्यानंतर जेव्हा तो बाहेर आला इथे ग्रीन मध्ये तेव्हा पुन्हा 100च्या वरती गेलाय, राईट. जेव्हा पुन्हा तो 100च्या वरती गेला अगेन तेव्हा मार्केट काय चालू होतं 21,400च्या आसपास. त्यानंतर वाढत वाढत मार्केट 21,600, 800, 900च्या आसपास पण गेले, राईट. पुन्हा ड्रास्टिकली फॉल जर मी बघायला गेलो ह्या लेवलला पण एक आलाय, जेव्हा इथे टॉप बनवलेलं तेव्हा इथे एक फॉल आलाय. आणि जेव्हा तो बाहेर निघाला इथे अगेन दुसऱ्या दिवशी एक अगेन 100च्या वरती मिळाले आणि अगेन मी जाऊन तिकडे बुलिश ट्रेड बनवले. ओके, सो प्रत्येक वेळी जेव्हा तो 100च्या वरती जाईल तेव्हा बुलिश मुवमेंट नाही बनवायचे. आपल्याला काय करायचं, जेव्हा मोठा फॉल आपल्याला मिळाला अगेन इथे बघा पुन्हा इथे ड्रास्टिकली फॉल आला, इकडे परत 100च्या वरती गेला, इकडून परत मार्केटने एक वरती मोमेंटम मिळाले, राईट. सो आपल्याला काय करायचं, आपल्याला फक्त बघायचं की कुठे ड्रास्टिकली फॉल होते किंवा कुठेतरी मार्केट पडतोय जास्त, आणि जेव्हा तो ऍडव्हान्स मध्ये येतोय तेव्हा तो 100च्या वरती आहे का. जर तो 100च्या वरती असेल दॅट मीन्स कुठेतरी एक बुलिश मोमेंटम येण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके, सो ह्याबद्दल जर मला स्ट्रॅटेजी डिप्लॉय करायची असेल, जर फॉर एन एक्झाम्पल मला इथे स्ट्रॅटेजी बनवायची असेल तर मी काय करणार, मी एखादा स्प्रेड बनवणार. मी नेकेड कॉल अँड पुट ऑप्शनने नाही जाणार, मी एक स्प्रेड बनवणार. त्यात लेट्स फॉर एक्झाम्पल मी एक बुल कॉल स्प्रेड बनवणार आणि एक बुलपुट स्प्रेड घेतो. बुलिश साठी आपण जनरली बघतो, सो बुल कॉल स्प्रेड आणि बुलपुट स्प्रेड एक चांगली स्ट्रॅटेजी होईल. सो जेव्हा आपण बुल कॉल स्प्रेड तुम्ही बनवाल ना, सो ट्राय करा की तो मंथली एक्सपायरी किंवा जी पण एक्सपायरीच्या स्टार्टिंगला बनवा. सपोज जर वीकली एक्सपायरी करत तर पहिले 2 दिवस तुम्ही बुल कॉल स्प्रेड बनवा किंवा 3 दिवस, किंवा नंतरचे 2-3 दिवस जे आहेत ते क्रेडिट स्प्रेडने मस्त जायला सुरुवात करा. ओके, किंवा होल मंथ एक्सपायरी बनवतात तर होल मंथ एक्सपायरी मध्ये पण बुल कॉल स्प्रेड बनवला तर चालेल. सो तुम्हाला काय करायचं, ट्राय करायचंय फक्त की कुठे मोमेंटम येऊ शकतो. तो मोमेंटम कसं आयडेंटिफाय करायचं आपल्याला, मोमेंटम आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो विथ द हेल्प ऑफ ऍडव्हान्स डिक्लाइन चार्ट. जेव्हा एक ड्रास्टिक फॉल येतो त्यानंतर आपण एक बघूया की तिकडे जेव्हा आपण फॉल नंतर मार्केट ऍडव्हान्स डिक्लाइन 100च्या वरती आहे का दुसऱ्या दिवशी, पॉझिटिव्ह असेल तर, जर असेल तर तिकडे एक बुलिश स्ट्रॅटेजी मी जाऊन डिप्लॉय करणार. ओके, सेकंड थिंग गोष्ट बघायला तर स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंटेशन. सो स्ट्रॅटेजी कशा इम्प्लिमेंट करायच्यात, आपल्याला मार्केट कंडिशन्स आपल्याला फेवर मध्ये ठेवायचे. सो मार्केट कंडिशन जर आपल्याला फेवर मध्ये ठेवायचे तर काय करणार, लाईक लेट्स सी जर मी मंथली एक्सपायरीचं एक्झाम्पल घेतो, मंथली एक्सपायरीचे पहिले जे 15 दिवस असतील ना, पहिले 10 दिवस 12 दिवस, त्यावेळेस तुम्ही बुल कॉल स्प्रेडने जाऊ शकता. त्यावेळेस काय होणार, तुमच्याच फेवर मध्ये आयव्ही असणार, डिरेक्शन असणार, राईट. सो बुल कॉल स्प्रेड एक डेबिट स्प्रेड तुमचा बनणार, त्यामुळे तुम्हाला त्या सगळ्या गोष्टीचा एक बेनिफिट मिळेल. पण जर एक्सपायरीला आता फक्त 15 दिवस आहे आणि आपण अँटिसिपेट करतो काही दिवसांनी मोमेंटम येणार आहे ना, राईट. सो ट्राय टू गो विथ द क्रेडिट स्प्रेड. क्रेडिट स्प्रेडने जा. क्रेडिट स्प्रेडने गेला तर काय होईल तिकडे की जो मोमेंटम आहे ना तो आपण इझिली कॅप्चर करू शकतो, आणि जरी थिटा इम्पॅक्ट झाला हळूहळू जेव्हा आपण एक्सपायरी जवळ येतो ना तर थिटा आपल्या पोझिशन्स इम्पॅक्ट करायला सुरुवात करतो, राईट. सो जर हळूहळू थिटा इम्पॅक्ट करायला लागला पोझिशन, तुम्ही काय करा, तुम्ही जा आणि तिकडे एक क्रेडिट स्प्रेड डिप्लॉय करा, राईट. क्रेडिट स्प्रेडने काय होणार की थिटा हळूहळू आपल्या खिशात तरी येणार, राईट. इनफॅक्ट जर डिरेक्शन नाही आली तरी, ओके, किंवा थोड्याफार लावत असेल, थोडाफार वेळ लावत असेल तर. ओके ओके, सो दॅट्स इट फॉर द टुडे गाईज. आजच्या दिवसासाठी हेच होतं की ऍडव्हान्स डिक्लाइन चार्ट जो आहे ऍप्लिकेशन टूल, त्याला बघून आपण कसं ट्रेड्स फाइंड आउट करू शकतो, किंवा इव्हन जो कोण नवीन आहे त्याच्यासाठी ऍडव्हान्स डिक्लाइन काय आहे हे समजलं असेल नक्कीच, राईट. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. जर काही सजेशन्स असतील किंवा काही कमेंट्स असतील तर नक्की तुम्ही करा, आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू सो मच एव्हरीवन. बाय बाय.